तुर्तास वळत पुढच्या बातमीकडे. जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव येथे इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षांच्या मुलाला बेकायदेशीररित्या आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या तसंच मोबाईल आणि सिम कार्ड पुरवणाऱ्या 3 जणांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या संशयितांचे पाकिस्तान कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणी महिलेनं पाकिस्तानमधील 2 जणांशी व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संभाषण केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांकडून आता या प्रकरणामध्ये सखोल तपास सुरू आहे. इराणी महिला नामे फरनाज हमीद रेजा मसाई ही व तिचा मुलगा मागील 1 वर्षापासून राहत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून आपण त्यांना विचारपूस केली आणि सदर महिलेबाबतच्या इराणी व्हिसा किंवा पासपोर्ट असल्याबाबतची खात्री केली असता तिचा व्हिसा हा दिनांक 2022मध्येच संपल्याच्या संपुष्टात आल्याचे आपल्याला निदर्शनास आले. परंतु सदर दोघांनी सदर महिलेस एवढ्या कालावधीसाठी आपल्याकडे कुठल्याही प्रकारे धरणगाव पोलीस स्टेशनला म्हणा किंवा पारपत्र विभाग जळगाव यांना कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार न करता ती बाब त्यांनी लपवून ठेवली आणि सदर महिलेस त्यांनी त्यांच्या घरामध्ये बरेच दिवस संरक्षित असे थांबवून ठेवले. त्यामुळे त्या दोघांच्या विरोधात इमिग्रेशन व विदेशी नागरिक कायदा 2025चे कलम 24 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले.